अंजनगाव तालुक्यातील पांढरी खानापूर येथे गेल्या 1 महिन्यापासून प्रवेशद्वारावरून वाद सुरू झाला। तो वाद दोन समाजामध्ये असल्यामुळे अद्यापही त्याच्यावर तोडगा निघाला नाही व आता तोडगा निघावा म्हणून पांढरी खानापूर येथील व परिसरातील हजारो भीमसैनिक आपापल्या कुटुंबासह मुलाबाळासह दर्यापूर बाबळी येथील बुद्धविहारावर येऊन धडकले असून त्यांचा आज रात्री बुद्धविहारावर मुक्काम असून विविध पक्षाचे भीमसैनिक या ठिकाणी आलेले दिसले। मग त्यामध्ये पिंपरी जिल्हाध्यक्ष चरणदास इंगोले, त्याचबरोबर आईसाहेब, डॉक्टर कमलाताई गवई, राजेंद्र गवई, गटप कार्यकर्ते, भारिप बहुजन महासंघ कार्यकर्ते व इतर विविध संघटनांचे भीमसैनिक उपस्थित झाले होते। त्यांनी विविध प्रकारच्या घोषणा इथे दिल्या। त्यामध्ये प्रामुख्याने बाबासाहेब आंबेडकर की जय, असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अशा विविध प्रकारच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। हजारो भीमसैनिकांचा डेरा बुद्धविहार येथे मुक्कामी आहे। त्यानंतर सकाळी हा सर्व भीमसैनिकांचा ताफा अकोला येथे जाणार असून तिथून मुंबई मंत्रालय गाठणार असल्याचे अनेकांनी सांगितले। मात्र अनेकांनी हे सांगितले की अकोला येथे जाणार, मात्र अद्याप कुठे जाणार आहे हे निश्चित झालेले नव्हते। भीमसैनिकांचा ताफा पाहून अंतरवाली सराटी येथील जरांगे पाटलाची आठवण झाली। AS न्यूज महाराष्ट्रकरिता भातकुली येथून प्रतिनिधी धनराज खर्चान। मुक्काम है ना अभी।